तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय. त्यांचं पार्थिव हे त्यांच्या घरातून निघालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांचं हे पार्थिव अंतिम दर्शनासाठी दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये ठेवलं जाईल आणि जवळपास 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंतिम दर्शन हे सर्वसामान्यांना आणि इतरांना घेता येणार आहे. आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय. अगदी थोड्या वेळापूर्वीच मुंबई पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आलेली होती. शेवटची मानवंदना देण्यात आलेली होती. त्यानंतर रतन टाटा यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानाबाहेरून निघालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात ते दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर अंत्यदर्शन सुरू होणार आहे. जवळपास 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा वेळ दिलेला आहे, ज्या वेळेत सर्वसामान्यांना सुद्धा रतन टाटा यांचं पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येईल आणि त्यानंतर मुंबईतील वरईच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. आपण हे दृश्य पाहतोय, थोड्या वेळापूर्वीचे ते दृश्य आहे. ज्यावेळी मुंबईच्या पोलीस दलाकडून बँड पथकाकडून रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आलेली होती, त्यावेळीची दृश्य. सध्याची ही लाईव्ह दृश्य ज्यावेळी त्यांचं पार्थिव हे निघालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात रतन टाटा यांचं हे पार्थिव दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी अंतिम दर्शन सुरू होणार आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर खरं तर 2 ते 3 दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्या उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या असं जाण्यानं सर्वच क्षेत्रामध्ये शोककळा पसरलेली आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांचं हे पार्थिव दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर अंतिम दर्शन सर्व नागरिकांना सुद्धा घेण्यात येणार आहे. आपण पाहिलेलं होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिलेली होती. आणि आपण हे थोड्या वेळापूर्वीचे दृश्य पाहतोय, ज्यावेळी त्यांचं पार्थिव हे घराबाहेरून निघालेलं होतं. त्यावेळी मुंबई पोलीस दलाच्या बँड पथकाकडून त्यांना मानवंदना देण्यात आलेली होती, त्यावेळीची ही दृश्य आहेत. आता त्यांचं जे पार्थिव आहे ते निघालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात त्यांचं हे पार्थिव दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी अंतिम दर्शन सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार 10 ते 4 या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्यांचं हे अंतिम दर्शन घेता येणार आहे. मुंबई पोलिसांकडून जेव्हा रतन टाटा यांना मानवंदना देण्यात आलेली होती, त्यावेळीची आपण हे दृश्य पाहतोय. अंतिम दर्शन झाल्यानंतर मुंबईतील वरईच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. तर रतन टाटा यांचं पार्थिव NCPAकडे रवाना झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात ते दक्षिण मुंबईतील NCPAमध्ये पोहोचेल आणि त्यानंतर 10च्या सुमारास हे अंतिम दर्शन सुरू होणार आहे. ते 4 वाजेपर्यंत हे अंत्यदर्शन सुरू राहील आणि त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा रतन टाटा यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. आणि त्याआधीची आपण ही दृश्य पाहतोय, काही वेळापूर्वीचीच ही दृश्य आहेत. ज्यावेळी त्यांचं जे पार्थिव होतं ते निवासस्थानाबाहेरून निघालेलं होतं, त्यावेळी मुंबई पोलीस दलाच्या बँड पथकाकडून त्यांना मानवंदना देण्यात आलेली होती, त्यावेळीची दृश्य. आणि नुकतंच त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाबाहेरून निघालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात ते NCPAमध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर आणि त्यानंतर त्यांचं जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर मुंबईच्या वरईच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस हरवलेला आहे. उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं. खरं तर रतन टाटा यांना रविवारी रात्री 12:30 ते 1च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यानं बीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं. त्यानंतर सोमवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास स्वतः ट्विट करत रतन टाटा यांनी आपली प्रकृती बरी असल्याची माहिती दिलेली होती. सोबतच कोणीही अफवा पसरवू नका असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती होती ती अधिकच खालावत गेली आणि त्यानंतर त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि अखेर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं निधन झालं आणि सर्व क्षेत्रावर ही शोककळा पसरलेली आहे. त्यांचं नाव खरं तर भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानानं घेतलं जातं.
रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही, तर त्यांनी माणसंसुद्धा जपली. खरं तर कोरोना काळसुद्धा देशावर मोठं संकट कोसळलेलं होतं. त्यावेळी सुद्धा रतन टाटा यांनी आपले जे हॉटेल्स होते ते राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलेले होते आणि त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदतसुद्धा झालेली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून खरं तर पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्य देखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं आणि त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्ये देखील आदरानं घेतलं जातं. तर अगदी थोड्याच वेळात त्यांचा हे पार्थिव दक्षिण मुंबईतील NCAPमध्ये पोहोचणार आहेत आणि अंत्यदर्शन त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर संजय राऊत बोलतायत, पाहूयात.